केंद्रीय अर्थसंकल्पात तरुणांनी अर्थमंत्र्यांनी तरुणांसाठी इंटर्नशिप योजनेची घोषणा केली आहे। मात्र या योजनेची घोषणा होताच सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसमध्ये वाद रंगला। केंद्र सरकारने आपली योजना ढापली असा आरोप काँग्रेसने केलाय। Our government will launch a comprehensive scheme for providing internship opportunities in 500 top companies to 1 crore youth in 5 years. एनडीए सरकारने आपल्या पहिल्या बजेटमध्ये तरुणाईवर आपलं लक्ष केंद्रित केल्याचं पाहायला मिळत आहे। बेरोजगारीचा प्रश्न लक्षात घेता इंटर्नशिप योजनेच्या माध्यमातून त्यावर फुंकर घालण्याचा केंद्राचा प्रयत्न आहे। केंद्र सरकार या योजनेच्या माध्यमातून 5 वर्षात देशातील सुमारे 1 कोटी तरुणींना 500 पेक्षा अधिक मोठ्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी देणार आहे। सोबतच प्रत्येक महिन्याला 5000 रुपयांचं स्टायपेंड सुद्धा मिळेल। इंटर्नशिप पूर्ण करणाऱ्यांना केंद्राकडून 6000 रुपयांची वेगळी रक्कम सुद्धा दिली जाईल। सरकार ने एम्प्लॉयमेंट लिंक्ड इंसेंटिव स्कीम की घोषणा की है। इससे देश में करोड़ों नए रोजगार बनेंगे। इस योजना के तहत जीवन में पहली नौकरी पाने वाले युवा की पहली तनख्वाह हमारी सरकार देगी। निर्मला सीतारमण यांनी ही योजना जाहीर केल्यानंतर वादाला तोंड फुटलंय। काँग्रेसच्या नेत्यांनी या योजनेवरून केंद्राची कोंडी करण्याचा प्रयत्न केला। अर्थमंत्र्यांनी काँग्रेसच्या न्यायपत्र 2024 मधून प्रेरणा घेत इंटर्नशिप योजना आणली आहे। आम्ही आमच्या न्यायपत्रात नोकरीची हमी दिली होती, पण अर्थमंत्र्यांनी आपल्या शैलीनुसार हेडलाईन व्हावी या उद्देशाने ही योजना डिझाइन केली आहे। काँग्रेसच्या जाहीरनाम्यात आम्ही पदवीधर आणि डिप्लोमा धारकांना हमी दिली होती, तर केंद्र सरकारच्या या योजनेत मनमानी पद्धतीने ध्येय निश्चित करण्यात आलाय असा आरोप काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी सोशल मीडियावरच्या एका पोस्टच्या माध्यमातून केलाय। काँग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्यातील योजना अर्थमंत्र्यांनी ढापल्याचा काँग्रेसचा आरोप आहे। अप्रेंटिसशिप असेल, इंटर्नशिप असेल, आता तुम्ही जर बघितलं तर तेलंगणा असेल, कर्नाटकामध्ये असेल, ज्या योजना सध्या सुरू आहेत किंवा ज्या योजना राजस्थानमध्ये लागू केल्या त्याच योजनांचं स्वरूप बदलून नाव आणतात। जे आम्ही अनाउन्स केलं होतं जे तेलंगणामध्ये किंवा कर्नाटकमध्ये सुरू आहे त्याचंच रूपांतर आता आणलेलं आहे। म्हणजे त्यांनी किती आमचा ध्यास घेतलेला आहे बघा। काँग्रेसचे नेते आणि माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी सुद्धा या योजनेवरून भाजपला डिवचलं। 2024च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने तयार केलेला जाहीरनामा अर्थमंत्र्यांनी वाचल्याचं ऐकून मला आनंद झाला। काँग्रेसने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात इंटर्नशिप योजनेचं आश्वासन दिलं होतं। अर्थमंत्री काँग्रेसच्या आणखीन काही योजना कॉपी करतील याची मला आशा आहे, अशा शब्दात चिदंबरम यांनी अर्थमंत्र्यांना चिमटा काढला। त्या बजेटमध्ये 2-4 चांगल्या गोष्टी आहेत, पण ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या काँग्रेसच्या आणि इंडिया अलायन्सच्या मॅनिफेस्टो मधल्या आहेत। हा गमतीचा भाग आहे। डुप्लिकेशन म्हणा, रेप्लिकेशन म्हणा, हे या बजेटमध्ये आलेलं आहे। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने तरुणांना आकर्षित करण्यासाठी आपल्या जाहीरनाम्यात इंटर्नशिपच्या योजनेचं आश्वासन दिलं होतं। पहिली नोकरी पक्की असं या योजनेला काँग्रेसने जाहीरनाम्यात नाव दिलं। बेरोजगार पदवी आणि डिप्लोमा धारकांना इंटर्नशिपची हमी या योजनेच्या माध्यमातून देण्यात आली। 1 वर्षाच्या प्रशिक्षण काळात तरुणींना दर महिना 8500 रुपयांचा स्टायपेंड देण्याचं आश्वासन जाहीरनाम्यात देण्यात आलं होतं। नेमक्या त्याच धर्तीवर केंद्रानं इंटर्नशिप योजना सुरू केल्यामुळे भाजप आणि काँग्रेसमध्ये राजकीय वाद रंगलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।